नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर PMRDAच्या घरांकरिता अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजपर्यंत कोणीच सांगितल्या नाहीत व तुम्हाला माहिती देखील नसतील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की PMRDAची घरं ही खरंच मालकीची होतात की भाडे तत्वावर दिली जातात. त्याचबरोबर या घरांना विकता येतं की 10 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत, नक्की किती वर्षापर्यंत यांना विकता येत नाही किंवा भाड्याने देता येत नाही याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर इतर देखील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्याचं कारण असं, मी स्वतः PMRDAचा लाभधारक आहे, त्यामुळे मला ज्या गोष्टी इतर लोकांना माहिती नाहीत त्या देखील माहिती आहेत, त्याही आपण पुढे बघूया. त्यामुळे हा व्हिडिओ जरा मोठा होईल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमचे सगळे डाऊट त्यामुळे क्लिअर होणार आहेत. त्यानंतरच तुम्ही ठरवायचं आहे की अर्ज करायचा आहे की नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना शंका आहे की ही घरे भाडे तत्वावर मिळतात का, या घरांचा तुम्हाला मालकी अधिकार मिळत नाही का. तर याबाबत PMRDA कडून जी अधिकृत माहिती मिळालेली आहे, हे जे मागील सोडतीचं बुकलेट आहे त्यामध्ये आपण इथे बघू शकतो. सदनिका वितरणाच्या महत्त्वाच्या अटी ज्या सर्व PMRDAच्या योजनांसाठी लागू आहेत. आता इथे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, सेक्टर 12 व सेक्टर 30-32 येथील सदनिका 80 वर्षांच्या भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जमीन विल्हेवाट विनियम 2023 मधील तरतुदी लागू राहतील. इथे स्पष्ट सांगितलेलं आहे 30, 32 आणि 12 मधील सदनिका 80 वर्षांच्या भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यासाठी, म्हणजे ज्या सदनिका मिळणार आहेत ह्या तुम्हाला भाडेपट्ट्याद्वारे मिळणार आहेत. आता याची तुम्हाला मालकी मिळणार आहे का, त्याबद्दल यांनी पुढे सांगितलेलं आहे, ते आपण पुढे बघू. त्यानंतर लाभार्थ्यास सदनिकेचे हस्तांतरण, सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्षे अथवा गृहकर्जाची परतफेड करण्याचा कालावधी यापैकी जो जास्त असेल त्या कालावधीपूर्वी करता येणार नाही. आता इथे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या दिवशी सदनिका मिळते, ज्या दिवशी तुमच्या हातात फ्लॅट येतो त्या दिवसापासून 10 वर्षापर्यंत, किंवा जर तुम्ही एखाद्या बँकेचं लोन घेतलं असेल, ते लोन 15 वर्षाचं आहे, 20 वर्षाचं आहे, तो 20 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा कालावधी यापैकी जो जास्त कालावधी आहे या कालावधीपर्यंत तुम्हाला हे घर विकता येणार नाही आहे, आणि तसे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व कर, पाणीपट्टी आकार, वीज आकार इत्यादी लाभार्थ्यास सहकार गृहनिर्माण संस्थेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था यांना परस्पर भरावे लागेल. ठीक आहे, हे लाईट बिल वगैरे जे तुम्हाला महानगरपालिकेचा टॅक्स असतो तो भरावा लागेल. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरित झालेल्या किमतीवर महाराष्ट्र शासनाच्या आवश्यक मुद्रांक शुल्काचा भरणा मुद्रांक शुल्क कार्यालय यांचेकडे, तसेच सदनिकेचे आगाऊ वार्षिक सेवा शुल्क पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडे अदा करावे लागतील. म्हणजे तुम्हाला जे गव्हर्नमेंटचा स्टॅम्प ड्युटी ज्याला आपण म्हणतो मुद्रांक शुल्क, हा ह्या किमती व्यतिरिक्त भरावा लागतो. त्याचबरोबर तुम्हाला बिल्डिंग मेंटेनन्स चार्जेस म्हणजे दुरुस्ती चार्जेस जे असतात, देखभाल चार्ज, ते तुम्हाला देखील एक्स्ट्रा भरावे लागतात. आता मी माझ्या केसमध्ये तुम्हाला सांगतो की मला 28,32,000 ही किंमत होती. त्या किमतीवरती 8% म्हणजे 2,26,000 एवढी मला स्टॅम्प ड्युटी भरावी लागली. त्यानंतर जे PMRDA तुमच्याकडून बिल्डिंग मेंटेनन्स चार्ज घेते ते देखील मला 34,600 एवढे भरावे लागले होते. म्हणजे जवळपास मला 28,32,000 नंतर 2,26,000 ते आणि प्लस 40,000 म्हणजे 2.25 लाख रुपये जवळपास एक्स्ट्रा लागतात. त्यामुळे तुम्ही ही किंमत फायनल आहे असं समजू नये. या किमतीवरती तुम्हाला टॅक्स प्लस बिल्डिंग मेंटेनन्स, तो मेंटेनन्स दरवर्षी वाढला जाऊ शकतो. फिक्स नाही आहे की 35 असेल, 34 असेल, तो तुम्हाला एक्स्ट्रा भरावा लागणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यावर तुम्हाला मालकी हक्क मिळणार आहे का ते आपण बघूया. तर इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, भाडेपट्टा कराराच्या अंमलबजावणीनंतर आणि सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर सदनिका धारक हे संबंधित गृहनिर्माण संस्थेचे भागधारक, म्हणजे तुम्ही शेअर होल्डर बनता. कशाचे? संबंधित गृहनिर्माण संस्थेचे. वाटप न झालेल्या सदनिकांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हेच भागधारक किंवा सदस्य असतात. परंतु भविष्यात जेव्हा म्हणजे नंतर जर विकले जाईल त्यावेळेस संबंधित व्यक्ती यामध्ये होईल. म्हणजे तुम्ही इथं शेअर होल्डर होता. पण लक्षात ठेवायचे, जे तुमच्याशी ॲग्रीमेंट केलं जातं यानंतर, ते ॲग्रीमेंट हे 80 वर्ष भाडेपट्ट्यावरच केलं जातं. आणि इथे तुम्हाला हे घर 10 वर्ष विकताही येत नाही, कमीत कमी 10 वर्ष, आणि त्याचबरोबर तुम्हाला भाड्यानेही देता येत नाही. आणि जर तुम्हाला भाड्याने द्यायचं आहे किंवा ते विकायचं आहे तर तशी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते ही PMRDAची. मग त्यानंतर तुमच्याकडून PMRDA काही एक्स्ट्रा चार्जेस देखील घेऊ शकते. त्याबद्दलचा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाहीये, परंतु ते होऊ शकतं. समजा जर तुम्ही 10 वर्षानंतर जरी हे घर विकायला गेला तरी तुम्हाला ते डायरेक्ट परस्पर विकता येत नाही. हे घर विकायचं असेल किंवा तुम्हाला ते भाड्याने द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला PMRDA कडेच जावं लागतं आणि त्यांच्या थ्रूच म्हणजे जी काही त्यावेळेसची किंमत असेल तीच किंमत तुम्हाला भेटली जाते. त्यातून
PMRDA देखील स्वतःचे काय पैसे घेते का त्याबद्दल आणखी काही सांगण्यात आलेलं नाही आहे. पण या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जे म्हणजे हे 80 वर्षाच्या भाडेतत्वावर दिलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला कमीत कमी 10 वर्षे ही सदनिका म्हणजे हा फ्लॅट तुम्हाला विकता येणार नाही. दुसरं म्हणजे जी तुम्हाला किंमत सांगितली आहे जाहिरातीत त्यापेक्षा तुम्हाला 2.5 ते 3 लाख रुपये एक्स्ट्रा लागतील. आता फॉर एक्झाम्पल आपण या केसमध्ये बघूया. आत्ता जी PMRDAची 1 BHKचा फ्लॅट आहे जो सेक्टर 30-32 मधला आहे त्याची किंमत सांगितलेली आहे 30,80,000. चालू वर्षाच्या जाहिरातीमध्ये ही किंमत आहे 30,80,000. आता या 30,80,000वरती जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरायला जाता ती 8% असते. आता ही 8% जर काढली तर ती स्टॅम्प ड्युटी होते 2,44,000 आणि प्लस तुम्हाला बिल्डिंग मेंटेनन्स म्हणजे जवळपास तुम्हाला 3 लाखाच्या आसपास एक्स्ट्रा पैसे द्यावा लागतात. 30,80,000 प्लस 3 लाख म्हणजे जवळजवळ हा फ्लॅट तुम्हाला 34 लाखापर्यंत जातो आणि या फ्लॅटचे स्क्वेअर फूट आहेत 375. त्यामुळे तुम्ही अर्ज करणार असाल तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती करूनच तुम्ही पुढे अर्ज भरायचा आहे. तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.